त्याला आपोआप मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. जो कोणी गीतेचं अवलोकन करील, या श्लोकांचं अवलोकन करील, जो या अध्यायांचं अवलोकन करील, त्याला आपोआप मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, अशी रचना या मंदिराची रचना व्यास महर्षींनी केली. कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थाची ये पंक्ती भोजने पुढे येणारच आहे. तळल्यावरले एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. गीतेचं वर्णन करताना पुढे येणारच आहे सगळं. एक प्रदक्षिणा जपाचे आहे, फल सांगणारच आहेत ते. पण अशा पद्धतीने हे मंदिर त्या ठिकाणी तयार केलं. ऐसे नि करिता उभारा, 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला. अशा प्रकारे मोक्षाच्या रेषापर्यंत उभारणी करत असताना 15 अध्यायात 15 थर तयार झाले. 15 अध्यायाचे 15 थर तयार झाले. एक थर पहिला अध्यायाचा, लगेच दुसरा थर, तिसरा थर, असे 15 थर. आणि हे सगळे थर तयार करून मोक्षरूपी मंदिर काय झालं? गीता मंदिर तयार झालं. मोक्ष देणारं गीता मंदिर. भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू झाला. अगदी भूमीची शुद्धी करण्यापासून ते पार मोक्षापर्यंत हे मंदिर तयार झालं. भूमीची शुद्धी अगोदर केली, खोदायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा पायाचे दगड रचले. नंतर हळूहळू एक एक थर थर करत हे सगळं मोक्ष मंदिर गीतेचं तयार झालं. म्हणजे एखाद्याने जर गीतेचं त्या ठिकाणी श्रवण केलं, पारायण केलं, चिंतन केलं, तर त्याला भूमिशुद्धीपासून ते मोक्षापर्यंतचं फळ मिळेल. अगदी सुरुवातीपासून पहिला अध्याय जो आहे त्याचं नाव काय? अर्जुन विषाद योगो नाम. त्याच्यामध्ये अधिकाऱ्याचा विचार आहे. गीतेचा अधिकारी कसा असला पाहिजे, कोणालाही गीता फलद्रूप होईल. अर्जुन महाराज त्या ठिकाणी पापभीरू आहेत, धर्मशास्त्राचा विचार करणारे आहेत. मला पाप लागेल देवा जर त्या ठिकाणी मी युद्ध केलं तर, जरी वधू करुणी गोत्रजाचा, ओसटा होणी दोषाचा, आणि महत्त्वाचं म्हणजे तू माझ्याजवळ आहे तो तू दूर जाशील. म्हणजे विषाद निर्माण झाला, पण विषात सुद्धा योग होऊ शकतो. आपल्या जीवनात असलेला विषाद सुद्धा योग होऊ शकतो, दुःखसुद्धा योग होऊ शकतो. फक्त ते दुःख देवाकरता पाहिजे, चांगल्या करता पाहिजे, परमार्थाकरता पाहिजे. आणि हे दुःख सगळं आपण देवाला सांगितलं पाहिजे. विषादच माणसाच्या जीवनात प्रसाद होऊ शकतो, फक्त तो विषाद देवासमोर केला पाहिजे. म्हणून अर्जुन महाराज, जी भूमिका अर्जुन महाराजांनी घेतलेली आहे ती सगळी अधिकाऱ्याची भूमिका आहे. अगदी चित्तशुद्धीपासून ते एक एक थर एका एका क्रमाने पहिल्यांदा सकाम कर्म सांगितलं, नंतर निष्काम कर्म सांगितलं, नंतर सकाम उपासना सांगितली, निष्काम उपासना सांगितली, आणि हळूहळू पुढे मग त्याला काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. अशा पद्धतीने क्रमाने एका अवस्थेतून एखादा पामर असेल तर त्या पामराला विषयी बनवलं, विषयीला मुमुक्षू बनवलं, मुमुक्षूला पुढे मुक्त केलं, आणि मुक्तालाही परत भक्त केलं. अशी क्रमाने गीताबरोबर एखाद्या सामान्यातला सामान्य मनुष्य असेल, पामर जरी मनुष्य असेल, निषिद्ध कर्म आचरणारा जरी असेल, तर त्याचाही उद्धार गीता रूपी हे मंदिर करणार आहे. म्हणून उपरी ऐसे नि करिता उभारा,
15 अध्यायात 15 भूमी निर्वाळल्या पुरा प्रसादो झाला. हे मंदिर तयार झालं. आणि उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवा घंटेचा आवो सप्तदश तोची ठावो पडघानिये. एखादं मंदिर बांधायचं असेल तर आपण पाहतो मंदिर बांधत असताना पहिल्यांदा मंदिराचा पाया तयार करतात. पाया झाल्यानंतर पायाच्या वरती मग मंदिराचं गाभारा तयार करतात. आणि गाभारा पूर्ण झाल्यानंतर मग वरती कळस बसवण्याकरता अशी एक गोलाकार जागा तयार करतात डेऱ्याच्या आकाराचं. आणि त्याच्यावर मग एक सरळ भाग असतो आणि त्याच्यावरती कळस असतो. तेव्हा 15व्या अध्यायापर्यंत गीतेचा हा गाभारा मंदिर तयार झालं. आता वर कळस ठेवायचा आहे. पण कळस ठेवण्याच्या अगोदर जो डेऱ्याच्या आकाराचा गोल आकार असतो तो कोणता आहे त्याचं वर्णन करतात. उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवा घंटेचा आहे का घटेचा आहे? हां, ग्रीव घंटेचा आहे. हा, घटेचा सुद्धा दिलंय म्हणून दोन्ही लागतात. घट घ्या किंवा घंटा घ्या. अशी गोल घंटा असते किंवा गोल घटसुद्धा असतो. आणि ग्रीव शब्दाचा अर्थ आहे त्याचा गळा. त्या ठिकाणी अगोदर गळा असतो आणि गळ्यानंतर मग असा घट असतो. तसं प्रत्येक मंदिराच्या वरती घट असतो आणि घट्याचा वरती गळा काढलेला असतो. किंवा आपल्या गळ्याची हा जो घंटीचा भाग आहे हाही घेऊ शकतात. तर असा एक आकार तयार केला जातो. तो आकार कशा करताय हो? तो आकार जो आहे तो एकतर कळस ठेवायचा आहे त्याच्याकरता मध्ये काहीतरी पाहिजे, पण तो आकर्षक असला पाहिजे. मंदिराची सगळी शोभा आकर्षकता त्या डेऱ्यावर अवलंबून आहे. लोक म्हणतात काय डेरेदार मंदिर आहे हो, काय सुंदर मंदिर आहे. नुसतंच चौकोनी उभं केलं, नुसतं गोल गोल उभं केलं, नुसतं असं सरळ उभं केलं, त्रिकोणी चौकोनी केलं तर लोक म्हणतात काही डब्बे ठेवले, काही डब्यावर डब्बा. आकर्षक दिसण्याकरता ते म्हणून घर बनवताना सुद्धा घरापेक्षाही मंदिराचा विचार आहे. घरामध्ये शक्यतो कोणी एवढे आकर्षकता केली तरी समोर करतात, पण मंदिराची जी आकर्षकता असते ती त्याच्या शिखरामध्ये असते सगळी. म्हणून नुसतं गाभारा तयार झाला पण त्याचं शिखर सुंदर आकर्षक दिसलं पाहिजे. त्याच्याकरता 15व्या अध्यायापर्यंत गाभाऱ्याचं काम झालं आणि त्याच्यावर शिखर तयार करत असताना पहिला जो डेरेदार आकर्षक जो भाग तयार झालेला आहे तो या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवा घंटेचा आवो. तो त्या ठिकाणी घंटा आणि गळा तिचा तो आकार आहे. सप्तदश तोची ठावो पडघानी. आणि 17वा जो अध्याय आहे तो त्या ठिकाणी कळस ठेवण्यासाठी सरळ असलेली जागा आहे. आता 16व्या अध्यायाला त्या ठिकाणी डेरेदार असं शिखर का म्हटलंय? 16व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा याच्याशी संबंध आहे बरं का. काय सांगितलं 16व्या अध्यायामध्ये? दैवी आणि आसुरी संपत्ती सांगितली. आणि दैवी आणि आसुरी संपत्ती भगवान परमात्म्याने का सांगितली त्याचं ज्ञानोबारांनी खूप वर्णन सुंदर केलेलं आहे. ज्ञान प्राप्त करण्याकरता आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचं रक्षण, ज्ञानाची शोभा वाढवणारी दैवी संपत्ती आहे. ज्ञान प्राप्त झालं परंतु एखादा ज्ञानी असेल आणि त्याच्या जीवनामध्ये जर दैवी संपत्ती नसेल तर त्या ज्ञानाला शोभा नाही. त्याचं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान शोभून दिसत नाही.
ते ज्ञान कदाचित मोक्ष पर्यवसायी होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून ज्ञान मोक्ष पर्यवसायी होण्याकरता जी साधन संपत्ती पाहिजे किंवा ज्ञानाला शोभा आणण्याकरता साधन संपत्ती पाहिजे. म्हणून 16व्या अध्यायाची योजना आहे. दैवी संपत्ती जी सांगितली, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपा आर्जवम. ही सगळी दैवी संपत्ती जी आहे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन जे आहे शोभिवंत करणारी, त्याच्या जीवनामध्ये त्याची कीर्ती वाढवणारी ही सगळी साधनं आहेत. योग्याची संपदा त्याग आणि शांती वैलोकी कीर्ती सोहळा मान येर येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविषी. त्याची कीर्ती करणारी आहेत ही संपत्ती आहे सगळी. म्हणून 16वा अध्याय जो आहे तो ग्रीव घंटेचा आऊ. 16वा अध्यायातलं जे ज्ञान आहे ते मनुष्याचं जीवन सुंदर करणार आहे, शोभा देणार आहे. म्हणून जरी ज्ञान प्राप्त झालं, मोक्ष प्राप्त झाला, तरी मोक्षावरती जीवनमुक्तीचं विलक्षण सुख घेण्याकरता, जीवन सुंदर बनवण्याकरता त्या ठिकाणी हा 16वा अध्याय सांगितला. आणि सप्तदश तोची ठावो पडघानिये. 17वा अध्याय जो आहे तो कळस बसवण्याकरता केलेली जागा आहे, बैठक. आणि तो 17वा अध्यायसुद्धा शिखराचाच भाग आहे बरं का. कारण 17व्या अध्यायात काय विषय सांगितलेला आहे? श्रद्धात्रय विभाग योगो नाम. 3 प्रकारचं तप, 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचं दान, 3 प्रकारची मुख्य श्रद्धा सांगण्याकरता हा सगळा विचार सांगितला. सात्विक श्रद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजे आणि ती सात्विक श्रद्धा त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती सहज करून देते. म्हणून कळसामध्ये जे सांगितलेलं गीतेचा अर्थ आहे तो सहज प्राप्त करून देणारा शेवटचा भाग म्हणजे जर काय असेल तर 17वा अध्याय. नसेल तो शास्त्र, तो न पडो का ब्रह्मसूत्र, नालोडो का सर्व शास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्रतयाचे हात, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाचे आचरती पावले, पावनी सात्विक श्रद्धा चाले तया तेची फळ ठेविले ऐसे आहे. तैसे आपुला आली आपरी शास्त्रे अनुष्ठिती कुसरी, जाणे तया ते श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरी. म्हणून हा 17वा अध्याय जो आहे तो पार कळसाच्या जवळ नेऊन ठेवलेला आहे शिखरावर. आणि मग आता त्याच्यावर काय ठेवलेलं आहे? कळस आहे. तयावरी अष्टादश तो आपैसा मांडीला कळस, उपरी गीतादिकी व्यास ध्वजे लागला. आणि त्याच्यानंतर मग पुढे 18वा अध्याय तो आपैसा मांडीला कळस. तो सहजच व्यास महर्षींनी वर मांडलेला काय आहे? कळस आहे. एवढे सगळे अध्याय ऐकले आणि मग त्याच्यानंतर हा 18वा अध्याय सांगितलेला आहे. त्यामुळे सहजच हा अध्याय ऐकला की सगळ्या गीतेचा अर्थ आपल्या लक्षात येणार आहे. पुन्हा या गीतेचा अर्थ जे आहे तो एका जागेवर सूत्र पद्धतीने लगेच आपल्या लक्षात येणार आहे. पण कधी येईल माहिती आहे का? मागचं सगळं ऐकलेलं असेल तर लवकर लक्षात येईल, सहज लक्षात येईल. आणि नसेल एखाद्याने ऐकलं, नुसता 18वा अध्याय ऐकला, नीट ऐकला, व्यवस्थित ऐकला, तर त्याला सुद्धा सगळी गीता सहज कळेल. म्हणून आपैसा मांडला कळस, उपरी गीता देखी व्यास ध्वजे लागला. आणि पुढे आता ध्वजा लावली. शेवटी मंदिर झाल्यानंतर त्या मंदिरावर काय असतात? ध्वजासुद्धा असतात. अनेक ठिकाणी त्या ध्वजा आहेत.
मंदिरावरती. आपण जर त्या ह्याला गेलो, कुठं ते जगन्नाथपुरीला, हां जगन्नाथपुरीला आहे, द्वारकेला आहे, ते कळस बदलतात म्हणतात. रोज काय काय ठिकाणी 2 वेळा बदलतात. द्वारकेला तर रोज कळस बदलतात. ध्वज कळस नाही, ध्वज. हो, ते ध्वजाचा सुद्धा मान आहे, त्याचे नंबर लागलेले आहेत. आणि तो ध्वज जो देतो त्याच्या नावाने तो ध्वज लावला जातो. त्याचे वर्षभराचे नंबर लागलेले आहेत त्यांचे, आणि त्यालाही नंबर मिळत नाही लोकांना. त्याच्याकरता वरती जाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ध्वजामध्ये सुद्धा धर्मशास्त्राच्या दृष्टीने जसा शिखर महत्त्वाचा आहे, जसा कळस महत्त्वाचा आहे. दुरून कळस पाहिला तरी त्या देवतेचं दर्शन केल्याचं पुण्य धर्मशास्त्रात सांगितलं. हां, त्याप्रमाणे ध्वजाचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. दुरून ध्वजा जरी पाहिली तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या देवतेच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होत असतं. कळस पाहिला, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. तसा जो ध्वज आहे, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, ती हातातली ध्वजा आहे, देवळाची ध्वजा. जसं बहिणाबाईंनी मंदिर तयार केलं आणि मंदिरामध्ये पाया सांगितला, विस्तार सांगितला, खांब सांगितले, आणि शेवटी काय लिहिलं? बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. बहिणाबाई ह्या ज्या आहेत ना, तिची ध्वजा आहे, ती म्हणतात मी ध्वजा आहे. तसं या ठिकाणी हा जो याच्यावर लागलेला ध्वज आहे, कळस झाला 18वा अध्याय, गीतारूपी मंदिर तयार झालं. त्याच्यावरचा ध्वज कोणता आहे? ज्ञानोबाराय म्हणतात व्यास महर्षी हेच त्यांची कीर्ती ही ध्वजाच्या रूपाने त्याच्यावर काय करते? फडकते. उपरी गीतादिकी व्यास ध्वजे लागला. वरती गीतादिकी शब्द लिहिला आहे, म्हणजे गीता आणखीन केलेले व्यासांनी ग्रंथ आहेत. सगळी 18 पुराणं असतील, महाभारत असतील, या सगळ्यांच्या रचना व्यास महर्षींनी केल्या. आणि ही व्यास महर्षींची कीर्ती, ह्या त्यांच्या कीर्तीचा ध्वज उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जयांची. जसं ज्ञानोबारायांची कीर्ती आहे, तशी व्यास महर्षींची सुद्धा आज कीर्ती राहिलेली जगामध्ये. आजही आपण नाव घेतो, व्यास महर्षींचं वर्णन करतो, व्यास पूजा आपण करतो. ती व्यास महर्षींचे आपल्यावर असलेले काय आहेत? उपकार आहेत. मनोनी मागील जे अध्याये, ते चढते भूमीचे आये, तयाचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून मागील जे अध्याय आहेत ते चढते भूमीचे आये, विस्तार आहेत. म्हणजे चढत्या भूमीवर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने मागचे सगळे अध्याय केलेले आहेत. म्हणजे पहिला अध्याय, पहिल्या अध्यायातून दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायातून तिसरा अध्याय, चढत्या क्रमांकाने. सगळ्यात पहिल्यांदा भगवान परमात्म्याने पहिला अध्याय जो सांगितला, ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी त्याची संगती सांगितली. पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो, द्वितीय सांख्ये सद्भावो प्रकाशिला. पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे, किंवा पहिल्या अध्यायामध्ये अधिकाऱ्याचा विचार आहे. या शास्त्राची प्रवृत्ती, शास्त्राची प्रवृत्ती कशी झाली याची प्रस्तावना पहिल्या अध्यायामध्ये आहे. का बरं या शास्त्राचा उगम झाला? हे गीताशास्त्र शिकण्याची तरी गरज काय आहे? अर्जुन महाराजांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, मोहाचा परिणाम शोक झाला, आणि शोकाचा परिणाम दुःख झाला. प्रथमे अर्जुनाचा विषादू, दुजी बोलीला योग विषदू, सांख्य बुद्धीसी भेदू दावोनिया. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा विषाद सांगितलेला आहे. केवळ अर्जुनाकरता गीता सांगितली का? अर्जुनाचं निमित्त आहे हो.
हो. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसार एवढे थोरोजे फेडिले जगाचे. काय विश्वाची या कृपा अनिला देवे कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे. कारण अर्जुनाची जी स्थिती आहे ती स्थिती सगळ्यांचेच आपल्या तुमच्या आमच्या जीवनात येणार आहे. गुरुवारी सांगत असतात वैकुंठवासी मामासाहेब असं म्हणायचे, देवानी वनातली विद्या रणात आणली. युद्धात भगवंतानी गीता सांगितली, युद्धातच का सांगितली? कारण तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन म्हणजे एक प्रकारचं काय आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. गुरुवारी सांगत असतात शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही, पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. एकांतात जाऊन एखाद्याने अभ्यास केला आणि तो जर लोकांतात आला तर मग त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. पण लोकांतात राहूनच ज्याने एकांताचा अभ्यास केला आहे, शांत राहण्याचा अभ्यास केला आहे, तो कुठेही गेला तरी मग त्याला काय होत नाही, त्रास होत नाही. म्हणून भगवंतानी गीता कुठं सांगितली, ऐशिया समयी कर्कशे भोगीजत स्वानंद राज्य कैसे. आजी भाग्योदय हा नशे अनेका ठाई असं म्हटलेलं आहे. म्हणजे युद्धात सगळं विक्षेप असताना, युद्ध म्हणजे काही सामान्य स्थिती नाही, आणि अशा विक्षेपात अर्जुनाला त्या ठिकाणी गीता सांगतात भगवान परमात्मा. तर ह्या प्रत्येक अध्यायामध्ये क्रम आहे. ज्ञानोबरायांनी तो क्रम दाखवून दिलेला आहे. पहिला अध्याय जो आहे तो शास्त्रप्रवृत्ती प्रस्ताव म्हणा किंवा अर्जुनाचा विषाद सांगितला, आणि लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये सद्भाव प्रकाशिला, मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रदान हे शास्त्र, इतुलाले दुजी सूत्र उभारिले. पहिल्यांदा लगेच भगवंतांनी दुसऱ्याच अध्यायात ज्ञान सांगून टाकलं बरं का. म्हणजे एखादा जर उच्च अधिकारी असेल तर त्या उच्च अधिकाऱ्याला काय झालं पाहिजे, लगेच ज्ञान झालं पाहिजे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याने वेळ न लावता लगेच ज्ञान सांगितलं किंवा सूत्र रूपाने ज्ञान सांगितलं. आपलं नेमकं साध्य काय आहे ते माणसाला कळलं पाहिजे. मग ते साध्य प्राप्त करण्याकरता पुढची वही काय होती, मग आज्ञानी बांधिलिया मोक्षपदी बैसावया साधनारंभो तृतीयाध्यायी बोलिला. तिसऱ्या मग आता मोक्ष तर प्राप्त करायचा आहे, मोक्ष सांगून टाकला दुसऱ्या अध्यायात. जो अधिकारी असेल त्याला होईल, पण सगळे अधिकारी मोक्षाचे नाहीत. मग त्याला अधिकार प्राप्त व्हावा, अज्ञानाने बांधलेला आहे. मग त्याच्याकरता म्हणून साधनारंभ तो तृतीयाध्यायी बोल, कर्म करायला सुरुवात कर बाबा. कर्म करत असताना ते कर्म एकदम निषिद्ध कर्मात जो प्रवृत्त झालेला आहे, जो पामर आहे, विषय, त्याला सांगितलं काही हरकत नाही, तू निषिद्ध करू नको, आता सकाम कर्म कर. काम्य पहिल्यांदा निषिद्ध सोड. काही जो निषिद्धातच प्रवृत्त झालेला आहे त्याला अगोदर त्या ठिकाणी काम्यकर्मात प्रवृत्त करण्याकरता काम्यकर्माची स्तुती करावी लागते. त्याला स्वर्गाचं वर्णन सांगावं लागतं. देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा. तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही, तुम्हाला यात्रा करायची गरज नाही, काही करू नका, फक्त काय करा. अगोदर त्याला हे सगळं सांगितलं, तुम्हाला असं आहे, असं सगळं मिळणारं असेल तर मी सोडतो ते निषिद्ध कर्म, आणि मग त्याला सकाम कर्मात प्रवृत्त केलं. तुम्ही व्रतोनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी काही न जावे तीर्थाश. तो म्हणता बरं आहे, मग असं असेल तर मी परमार्थ करायला येतो. पण ही सुरुवात आहे. निषिद्ध कर्मातून त्याला इकडं आणण्याकरता म्हणून हे सांगितलं आहे. स्वर्गातलं सुद्धा आलोबन दिलं आहे, प्रलोभन दिलं आहे. पण हे सगळं पुढं लगेच तिसरा अध्याय झाला की आता कर्म तर माणसाला सोडविल कसं काय, कारण कर्म तर बांधणार आहे. मग ते कर्म जे आहे ते बद्ध करणार आहे. साधनारंभो तो तृतीयाध्यायी बोलेला. पुढे
मोठ्याने सांगा म्हणजे मला ऐकू येईल. हां, त्याच्या अगोदरची ओवी. आणि तेची नित्य अधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होईल. कारण कर्म जे असतं ते अज्ञानाने घडतं, कर्माने त्या ठिकाणी बंध वाढत होतं, मग ते सोडवेल कसं? मग भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा कर्म करा पण निष्काम नका करू, सकाम नका करू, ते निष्काम कर्म करा. मग निष्काम करायचं तरी कसं, कोणाला अर्पण करायचं? त्याच्याकरता मग देवता कांड सांगायला सुरुवात झाली. ईश्वराचं वर्णन 4थ्या अध्यायापासून सुरू केलं. तो भगवान परमात्मा आहे. यदा यदा हि धर्मस्य. आणि त्या परमात्म्याला सगळी कर्म तुम्ही काय करा, समर्पित करा. कर्म समर्पण करत करत हे प्रत्येक अध्यायातून दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात, 4थ्या अध्यायात, मग पुढे भगवान परमात्मा सांगतात, आता कर्म ब्रह्मार्पण झालं, ईश्वरार्पण झालं, पण ईश्वराला अर्पण करणारे तुम्ही कोण? कारण करता करविता तो परमात्मा आहे. त्यामुळे ईश्वर आणि जीव हाही भेद राहिला नाही पाहिजे. मग 12व्या अध्यायापासून ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि सगळं ब्रह्मरूप करायचं आहे. आणि नुसतं ब्रह्मरूप 15व्या अध्यायात थांबायचं नाही. ब्रह्मरूप झाला तरी परत भगवंताचं भजन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. असं एका एका अध्यायातून मागील जे अध्याय चढते भूमीचे आहे तयाचे पुरे दाविताया फुले अंगी, 18वा अध्याय सगळ्या अध्यायाचं सगळं सार आपल्या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणून झाली या कामा नाही चोरी, ते कळसे होय ओजरे तेवी अष्टादश वेवरी साध्यंत गीता. 18वा अध्याय पहिल्यापासून सगळी गीता आपल्याला सांगणार आहे. त्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.